बच्चूभाऊ आम्ही पण शेतकरी आहोत. मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे अरे आम्ही पण शेतावरती काम करणार आहोत. आम्ही बांधावर जात नाही, आम्ही धडीवर दारी धरणारी माणसं आहे. आम्ही धडीवर दारी मारणारे, आम्ही वाफ्यावर धरणारी माणसं आहेत. शेतीच्या पंपावरती द्राक्षाच्या बागेमध्ये औषध मारणारे आम्ही माणसं. आम्ही जरी मंत्री असलो, शेतीच्या बांधावरती जाऊन पेरूच्या बागेवरती औषध मारून तुम्हाला बच्चूभाऊ केळीच्या बागेमध्ये जाऊन सगळीकडे जाऊन सभापती महोदय आम्ही निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्याची लेकरं आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बच्चूभाऊ सर्वांना आपण खुरी सगळ्यांनाच काळजी आहे. शेतकरी अडचणीत आम्ही म्हणणार नाही शेतकरी सुखी आहे. अरे तुम्हाला जशी बच्चूभाऊ शेतकऱ्यांची काळजी आहे, अरे आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे. आम्हाला का दुःख आहे? शेतकऱ्याला ज्यादा मिळालं पाहिजे, आम्हाला पण वाटतं मिळालं पाहिजे. शेतकऱ्याला ज्यादा मिळालं पाहिजे. शेतकऱ्या पण शेवटी सगळ्या गोष्टीचा बच्चूभाऊ हा विचार करावा लागतो. शेवटी बोलणं खूप काही गोष्टीमध्ये सभापतीमुळे सोपं असतं, परंतु निश्चित प्रकारे आम्हालाही निश्चित प्रकारे एक आनंद आहे. आजही मी सभापती महोदय, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, आजही गेली 5-6 दिवस जर बाहेर कुठे फिरलो आणि बच्चूभाऊ आमची घरं पण राहणार शेतात येतो. आम्हाला संध्याकाळी झोपाय गेल्यानंतर सुद्धा शेत दिसतं, सकाळी उठल्यानंतर सुद्धा सभापती महोदय आम्हाला शेत दिसतं. कारण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या विषयी असणारी भावना जिव्हाळा आम्हा सर्वांना आहे. त्यामुळे आज हे विधेयक खूप चांगलं विधेयक या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख केला गेला पाहिजे. एकनाथजी शिंदे साहेबांचा उल्लेख केला गेला पाहिजे. सुनेत्रावहिनी पवार साहेब ताईंचा उल्लेख केला पाहिजे. एक चांगलं विधेयक माझ्या महिलांना एक प्रमाणपत्र एक ओळखपत्र देण्यासाठी हे विधेयक आज या सभागृहामध्ये आपण आणलेलं आहे, मंजुरीसाठी आणलेलं आहे.